वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना सुरुवात करूया। संसद भवन घुसखोरी प्रकरणामध्ये 6 जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम, अनमोल यांची नावे समोर आलेली आहेत। यांची गुरुग्राममध्ये रात्री उशिरा बैठक झाली। आता या प्रकरणी ललित नावाच्या तरुणाचा शोध घेतला जातोय, तर एका तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला। लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोघे जण सभागृहामध्ये आले। त्यांनी सभागृहात गोंधळ घातला। संसदेमध्ये गोंधळ घालणाऱ्यांपैकी अमोल शिंदे हा लातूरच्या झरी गावातला राहणारा आहे। अमोल हा लष्कर भरतीची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान एटीएसचं पथक अमोलच्या घरी पोहोचलं असून त्याच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येते। पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक तात्काळ घ्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत। गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे। 10 महिन्यांमध्ये निवडणूक आयोगाला मतदान का घेतलं नाही असा सवाल कोर्टाने केला। नांदेडमध्ये ऊस दराबाबत झालेली बैठक निष्फळ ठरली। जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दर संघर्ष समिती आणि कारखानदारांमध्ये महत्त्वाची बैठक झाली। पहिली उचल 3000 रुपये देण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे, तर इतकी रक्कम देणं शक्य नसल्याचं कारखानदारांकडून सांगण्यात आलं। अहमदनगरमधील जामखेड आणि खर्डा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला। नागपुरात युवा संघर्ष यात्रेवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि त्यासाठी बंद पाळण्यात आला। मराठा समाजाकडून शरद पवारांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली। ही बॅनरबाजी कोण करतंय, कुणाच्या विचाराने प्रेरित होऊन बॅनरबाजी केली जाते याचा शोध घेण्याची मागणी आमदार रोहित पवारांनी केली। पुण्यातील कात्रज कोंढवा परिसरातील रखडलेल्या विकास कामांवरून स्थानिक आक्रमक झालेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आमरण उपोषण पुकारण्यात आलं। काही आंदोलकांनी प्रतिकात्मक फाशी घेत निषेध नोंदवला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील वैराग इथं सकल मराठा समाजाकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर 500 ट्रॅक्टर घेत भव्य मोर्चा काढण्यात आला। केंद्रीय पथकाकडून राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे। बुधवारी भोकरदन तालुक्यातील परिस्थितीचा पथकाकडून आढावा घेण्यात आला। यावेळी हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून केली जाते। बीडमध्ये अवकाळी पावसाने रब्बीचा पेरा दुप्पट झाला। आतापर्यंत 2,86,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। दरम्यान गहू, रब्बी, ज्वारी, हरभरा, मका आणि इतर कडधान्यांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला। पिकाला फटका बसला। शिरपुलीतील संतप्त शेतकऱ्याकडून पिकावर रोटावेटर फिरवण्यात आला। दरम्यान आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे। प्रदूषण रोखण्याकरता कल्याण डोंबिवली महापालिकेने कंबर कसली आहे। प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत। धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासंदर्भात उपाययोजना करण्याकरता 24 तासांची मुदत देण्यात आली आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानकडून धरणं आंदोलन करण्यात आलं। वृद्ध कलावंत मानधन निवड समिती स्थापन करण्यात आलेली नाही, त्यामुळे हजारो कलावंतांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने संताप व्यक्त केला जातोय। सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथं श्री सिद्धनाथाचा यात्रोत्सव पार पडला। राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली आहे। दरम्यान यात्रोत्सवात विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील बुकिंग प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कॅन्टीनला भीषण आग लागली। यावेळी काही प्रवासी अडकले होते, मात्र सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पिंपरी चिंचवड MIDC परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। 7 जणांना अटक करण्यात आली असून 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सोलापुरात नोंदणी भागात ऊस वाहतूक आणि क्रुझर कारची धडक झाली। अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर धारावी बचावची घोषणाबाजी करण्यात आली। विकासाच्या नावाखाली दडपशाही सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नागपूर अधिवेशनादरम्यान बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे। बारसूमधील माती परीक्षणावेळी एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये 300 पेक्षा अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। ते गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत। हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे गटाचे आमदार भेटून पत्र देणार आहेत। तसंच सभागृहामध्ये बारसू रिफायनरी संदर्भात चर्चेची मागणी करणार आहेत। महायुतीच्या समन्वय समितीची उद्या नागपुरामध्ये बैठक होते आहे। निवडणुकीसह खाते वाटपावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। समन्वय समितीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत असं समजतंय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी दरम्यान शिवसेना आमदार गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यानं नवाच वाद निर्माण झाला। उबाठा गटाचे वकील देवदत्त कामतांनी तुम्ही सुरतला का गेला होता असा प्रश्न त्यांना विचारला। त्यावर शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो असं उत्तर गोगावलेंनी दिलं। त्यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते। पीएचडी करण्याकरता शिष्यवृत्ती सुद्धा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांनी केली होती। त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे, संख्या वाढवून काय करणार, पीएचडी करून पोरं दिवे काय लावणार असं धक्कादायक विधान केलं। त्यांच्या या विधानावरून आता नवीन वाद पेटला। भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला। आदित्य ठाकरेंविरोधात लुकआउट नोटीस जारी करा तसंच त्यांचा पासपोर्ट सुद्धा जप्त करा अशी मागणी नितेश राणेंनी केली। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं। राज्यातील आरोग्य प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेमध्ये आक्रमक भूमिका घेतली। गडचिरोली आणि बुलढाणा इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान 2 महिलांचा मृत्यू झाला होता। याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये केली। यावेळी आक्रमक होत विरोधकांनी सभात्याग केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली, त्यांना शुभेच्छा दिल्या। एकमेकांच्या साथीने दोन्ही राज्यांचा विकास करण्याकरता परस्परांना सहकार्य करण्याबाबत त्यांना विनंती करण्यात आली। त्यावर त्यांनीही याबाबत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली। करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सवानिमित्त श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली। 6 दिवस तिकाळ आरती, महापूजा, महाआरती, वाघ्या मुरळीचं जागरण, गोंधळ, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये अयोध्येत पूजन झालेल्या कलशाची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रभू श्रीरामाची स्थापना आपल्या पिढीत होतीये ही आनंदाची गोष्ट असून देशातील नागरिकांनी 22 जानेवारीला घरोघरी दीप प्रज्वलन करून दिवाळी साजरी करावी असं आवाहन रामगिरी महाराज यांनी केलं। चंद्रपूरच्या चिमूर शहरामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाची सरकारनं दखल घेतली। आज नागपुरामध्ये डॉक्टर आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये उपोषणकर्ते, आंदोलक आणि सरकार दरम्यान बैठक होणार आहे। इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं कापूस हरभरा पिकाचं नुकसान झालंय, तर ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पपईच्या फळबागांना देखील फटका बसतोय। यंदा पपई बागांचा जेमतेम लागवडीचा खर्च वसूल होईल, परंतु पपई उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा मात्र होताना दिसत नाही। त्यामुळे पपई बागायतदार शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर धाराशिवमधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा म्हणजे वराती मागून घोडे असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खाननं अटकपूर्व जामिनाकरता मुंबई सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। तर साहिल खानच्या अटकपूर्व जामिनाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलचा विरोध आहे। साहिलसह 31 जणांची कसून चौकशी आवश्यक असल्याचा दावा पोलिसांनी केलाय। बारामती तालुक्यातील अनेक ठिकाणी केंद्रीय दुष्काळ पथकानं प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणीमध्ये
सुपे परिसर, लोणी, भापकर, पळशी या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली आणि शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकारी उपस्थित होते। दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवर चौफुला इथं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन घोषणाबाजी देखील केली। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कायम चर्चेत असणारी नृत्यांगना गौतमी पाटील सिनेमात झळकणार आहे। 15 डिसेंबरला गौतमी घुंगरू या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येते आहे। त्याचसोबत गौतमीचा घोटाळा हा अल्बम सुद्धा लॉन्च होतो आहे। गौतमी घुंगरू या सिनेमासृष्टीत पदार्पण करतेच आहे, पण त्यासोबत तिचं आणखीन एक घोटाळा नावाचं सॉन्ग येतंय। गौतमी काय आहे नेमकं? 15 डिसेंबरला म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी घुंगरू हा चित्रपट येणार आहे त्याच दिवशी माझं सॉन्गही येतंय। अल्बम सॉन्ग आहे, तर अल्बम सॉन्ग आहे तेही पिक्चर जसं चित्रपटाला प्रेम देताल तसंच त्या सॉन्गलाही प्रेम द्या असं मी विनंती करते। आणि ॲक्च्युली सरकार सॉन्ग झालं, कारभार झालं, अजून बरेच जे माझे सॉन्ग आहेत ते झाले, तुम्ही त्यांना प्रेम दिलंच आहे, पण हे सॉन्ग थोडंसं वेगळं आहे ह्या वेळेस। हे सॉन्ग वेगळं म्हणजे हे माझ्यावरच लिहिलेलं सॉन्ग आहे आणि खूप गंमतशीर आहे। म्हणजे ऐकलं तर मी स्वतः हसले तर तुम्ही हसताल, म्हणजे खूप छान सॉन्ग आहे, म्हणून आवर्जून हे सॉन्गही नक्की बघा। म्हणजे येत्या 15 तारखेला डबल धमाका। हा, डबल धमाका। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।